नमस्कार, एस एम टेकमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक इयरबड आहे आपल्याकडे, ज्याचा प्रॉब्लेम हा डेट आहे. कारण याची जी बॅटरी आहे तो प्रॉब्लेममध्ये, बॅटरी खराब असल्यामुळे हा जो एअरबड आहे, एअरपॉड आणि एअरबड असतो त्यातला हा एअरबड आहे. याची जी आपल्याला बॅटरी कशी बदलणार आहोत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. कारण याची जी बॅटरी आहे आपण खोललेलं आहे आधीच. याची ही अशा प्रकारे बॅटरी असते, पाहू शकता किती लहान बॅटरी आहे. ही जी बॅटरी आहे ती खराब असल्यामुळे जो एअरबड आहे तो बंद आहे. आपल्याला अशा प्रकारे नवीन बॅटरी येते, ती आपण चेंज करणार आहोत. यात पाहायचं काय आहे की प्लस आणि मायनस असतं. प्लस मायनस बघून बरोबर कनेक्शन करायचे. उलटे कनेक्शन केले तर एअरबड जळू शकतो. तर त्यासाठी आपण काय करायचं, हे ओपन करून घेऊ. नवीन बॅटरी ओपन केलेली आहे. ही नवीन बॅटरी आहे, ओपन केलेली आहे. ही प्रकारे आपण जे रेड आणि ते कनेक्शन आहे, एक रेड वायर आहे आणि ते ब्लॅक वायर आहे. रेडची प्लसला जाईल आणि ब्लॅक जे मायनसला जाईल. त्याप्रमाणे कनेक्शन करायचं आहे. मी ते कनेक्शन करतो आहे. टेक्निक घ्यायची. प्लस मायनस कसं ओळखायचं, आपल्याला मीटर, यासाठी मीटर लागेल. बॅटरी जुनी साईडला ठेवू. बॅटरीचं कनेक्शन प्लस मायनस मीटर पाहायचं. मीटरवरती प्लस मायनस करणार आहे. ठीक आहे. ही रेड प्रोब जी आहे, ही जी रेड प्रोब आहे ही प्लस आहे आणि ही मायनस आहे. आपण त्याच्या काही मार्किंग करून घेऊ. त्याच्यावरती प्लस मायनसची मार्किंग करून घेऊ, जेणेकरून आपल्याला पण कळेल. मायनसचे अशा प्रकारे मी डी सी रेंजवरती सेट करून मी याचं व्होल्टेज पाहिलं. बघा, उलटं केलं तर मायनस दाखवेल आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे चेक करून जे प्लस मायनस आहे आपण इथे कनेक्ट करायचे आहे. प्लसचे प्लसला, मायनस मायनसला आणि वर टेप लावायची. एक छोटीशी टेप ठेवायची. आधी कनेक्शन करून घेऊया आपण. प्लसचे प्लसला आणि मायनसचे मायनसला कनेक्शन करूया. सोल्डर थोडीशी घ्यावी लागली. इथे प्लस लावायची गरज नाही आहे, लगेच कनेक्शन होणार आहे. एकदम आरामात कनेक्शन करायचं आहे. मोबाईलच्या कामात किंवा हे जे पण बारीक काम आहे याच्यात घाई करायची नाही आहे. झालेलं आहे. जसं कनेक्ट केलं थोडंसं प्लस टाकतो.
कनेक्ट व्यवस्थित होईल. फ्लक्स थोडंसं वाढतो, थोडंसं कनेक्ट चांगलं होईल. कनेक्ट झाल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, एक ऑन ऑफचं बटन दाबलं बघा, अशा प्रकारे हा जो एअरबड आहे, एअरबड पॅक झालेला आहे आणि चार्जिंग केल्यानंतर हा परफेक्टली ऑन होईल, कारण त्याचा बॅटरीचाच प्रॉब्लेम होता, तुम्ही चेक केलेला. ठीक आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी SM Tech चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.